नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सात्विक फॅशनचे नाव साता समुद्रापार जाण्यासाठी अर्णव ईश्वरी त्याचबरोबर संपूर्ण टीमला जे कष्ट घ्यावे लागलेले आहेत ते खरंच खूप मोठे आहेत आणि त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत त्यामुळं अर्णव आणि ईश्वरी यांनी बाजी जिंकलेली आहे। सगळ्यांनी एवढे मेहनत केलेली, एवढे कष्ट घेतलेले होते, त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे। कारण त्यांनी जे ठरवलेलं होतं ते टार्गेट सुद्धा पूर्ण झालेलं आहे। तर 3 दिवसांमध्ये 1 बिलियनची ऑर्डर कंप्लीट करायचं, एवढं मोठं टार्गेट अचीव करायचं होतं। कामगारांनी सुद्धा मोलाची साथ दिलेली असते आणि फायनली गणपती बाप्पा मोरया म्हणत आता सुरुवात झालेली होती कामाला। फायनली पहिला ट्रक ऑर्डर कंप्लीट होऊन बाहेर पडलेला असतो ट्रान्सपोर्टसाठी आणि सात्विक फॅशनचं नाव हे साता समुद्रापार पोहोचवण्यासाठी आता सगळ्यांची मेहनत ती जिंकलेली असते। तर अर्णव ईश्वरी जेव्हा एकमेकांकडे पाहतात तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणत असते, जोपर्यंत आपण एकत्र आहोत, एकसाथ आहोत, तोपर्यंत काहीही प्रॉब्लेम येणार नाही, असं म्हणत अर्णव ईश्वरी एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात घेतात। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। इकडे वल्लरीने त्या हॅकरला बोलवलेलं असतं आणि ती सांगत असते की हा जो लॅपटॉप पेनड्राईव्ह आहे तो मला बघायचा आहे, असं म्हणत तिने त्याला सांगितलेलं असतं आणि तो मुलगा काम करत असतो। तर वल्लरीचा मात्र त्याच्या मागे सुरू असतं। आता काळं काम करायचं म्हणलं तर काळ्या रात्रीच केलं पाहिजे, असं म्हणत अंधारात तिचं हे काम सुरू असतं। तेव्हा ती म्हणत असते, किती वेळ लागतो, आवर ना लवकर, एवढा डेटा रिकवर होत नाही तुला? तेव्हा तो म्हणतो, तुम्ही करा ना मग, तो पण भारी घेतला इथे। आणि त्याला जेव्हा असं कळतं की ही सगळी बाई ही मुद्दाम बोलते, हे सगळं जे काही चालू आहे ना, ही बाई आपल्याला टॉर्चर करते, तेव्हा तो डायरेक्ट म्हणून जातो, तुम्ही करा मग, तुम्ही का थांबलात, तुम्हाला कोणी अडवलंय, असं जे काही त्याचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे वल्लरी पाहत राहते। वल्लरी म्हणते, काय आहे हे, हा असा का वागतो आणि हा असा का बोलतो, असं चालू झालेलं असतं। आता मात्र इकडे आता वल्लरी जे काम चालू आहे तेव्हा ईश्वरी तिथं पोहोचते आणि ईश्वरी पाहते। तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की काय चाललंय मामी, नाही काय करताय तुम्ही, असं वल्लरीला ती प्रश्न विचारत असते। तेव्हा वल्लरी म्हणते, काही नाही ग, आजकाल ना मला ती सिरीज बघायची ना जास्त सवय लागली, त्याच्यामुळं हा लॅपटॉप आहे ना माझा बंद पडला होता म्हणून दुरुस्त करते, त्याला बोलवून घेतलं ना अर्जंटमध्ये। तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो बरोबर आहे मामी, पण मला काय म्हणायचंय, घरात बसून करायचं ना, इथे काय करत बसलायत, इथे काम करायची अशी गरज काय आहे, असं ईश्वरी सांगत असते। तेव्हा मात्र वल्लरीला कळतच नसतं की आता ईश्वरीला उत्तर काय देऊ, ईश्वरीला उत्तर काय द्यायचं हा मोठा प्रश्न वल्लरीच्या समोर असतो आणि वल्लरी मात्र शांतच होते, तिला कळत नाहीये की आता काय करायचं। मग मात्र ईश्वरी म्हणते, अहो मामी काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, असं ईश्वरी तिला विचारते। तेव्हा ती म्हणते, काही नाही ग, आणि मग त्या मुलाकडून लॅपटॉप घेते, झालं झालं, जा तुम्ही तुझं पेमेंट करते, असं त्याला सांगते आणि त्याला हाकलून देते। ईश्वरीला मात्र हे सगळं संशयास्पद वाटत असतं, म्हणजेच कुठेतरी पाणी मुरते, दाल में कुछ काला है असं ईश्वरीला वाटू लागतं। तेव्हा मात्र ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते। ईश्वरीच्या लक्षात आलेलं आहे की या सगळ्या मागे काय कांड केलं जातंय हे सुद्धा ईश्वरीला कुठेतरी जाणवत असतं। आणि मग मामी तिथून म्हणते, तुला झोप नाही का आली, अगं मला खूप झोप आली, असं म्हणत मामी तो लॅपटॉप घेते आणि आत जाते आणि नेमकं स्टिकी नोट तिनं पकडलेली असते हातामध्ये, त्यातला एक कागद खाली पडतो आणि त्याच्यावरती राजे शिर्के असं लिहिलेलं असतं। ईश्वरी म्हणते, मामी तुम्ही कितीही काही म्हणा, पण तुमच्यावरचा माझा संशय मात्र कमी झालेला नाहीये, अजूनही माझ्या मनात तोच संशय तशाच पद्धतीनं आहे, असं ईश्वरी बोलत असते। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सकाळी सगळे ब्रेकफास्टला जमलेले असतात, अर्णवच्या मागे ईश्वरी लागलेली असते, अर्णव सर हे घ्या, असं म्हणत ती त्याला कॉफी देत असते। तेव्हा अर्णव म्हणत असतो की अगं नकोय मला, थांब जरा। तेव्हा ईश्वरी म्हणते, असं काय करताय सर, हे घ्या, कॉफी घ्या म्हणलं ना तुम्हाला, असं म्हणत ईश्वरी अर्णवला कॉफी देत असते। तेव्हा ईश्वरीने अर्णवसाठी खास त्याची स्पेशल ब्लॅक कॉफी बनवलेली असते आणि मग ईश्वरी त्याला कॉफी देते आणि म्हणते, नाश्ता करून घ्या। तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मला निघावं लागेल मी सिंदूर, मला खूप घाई आहे, त्यापेक्षा ना आपण नंतर बघूया, म्हणजे नाश्त्याचं मी बघतो बाहेर, असं ईश्वरीला तो सांगतो। कारण खूप इम्पॉर्टंट ऑर्डर आहे। तेवढ्यातच आकाश तिथं आलेला असतो। आकाश म्हणत असतो की ठीक आहे। अर्णव म्हणतो की तू नंतर ये आकाश, मी पुढे जातो, असं अर्णवने आकाशला सांगितलेलं असतं। आकाश म्हणतो की चालेल। मग आकाश म्हणतो की नाही दादा थांब, मी पण येतो, आपण एकत्रच निघूया। नम्रता तिथे येते आणि आकाशला पकडून ठेवते, आकाशला म्हणू लागते की आकाश सर तुम्ही कुठेही जायचं नाही,
आधी पहिलं तुम्ही नाश्ता करायचा आणि त्यानंतरच कुठे जायचंय तिथे जायचं, असं म्हणत तिने आकाशला पकडून आणते आणि नाश्त्याला बसवते. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आकाश भाऊजी, बरोबर आहे ताईचं, आधी तुम्ही नाश्ता करा आणि मगच बाकीच्या गोष्टींची सुरुवात करा, असं म्हणत दोघेही बोलत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की नमुताई, मी या अर्णव सरांचा आणि माझा नाश्ता पॅक करते, तोपर्यंत तू एक काम करशील का गं? ही जी चाफ्याची फुलं आहेत ना, ही चाफ्याची फुलं माझ्या बॅगेत ठेवशील का, जी आपल्याला घेऊन जायची आहे तिथं, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र नम्रता म्हणते, अगं पण ही चाफ्याची फुलं कशासाठी घेतलेत? तेव्हा ईश्वरी मात्र तिला सांगू लागते की अगं नमुताई, एवढ्या सगळ्या म्हणजे मला सांग, आपल्या फॅक्टरीतल्या बायका एवढ्या सगळ्या कामाला तयार झालेत, म्हणजे सगळ्यांचे पर्सनल प्रॉब्लेम असतात, ते सगळं सोडून सगळ्याजणी आपल्यासोबत काम करायला तयार झालेत आणि त्यामुळं मला असं वाटतंय की त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. तुला आठवतंय का, जेव्हा आपल्या क्लाउड किचनमध्ये प्रॉब्लेम झाला होता तेव्हा आकाश भाऊजींनी त्याच बायकांना आपल्या क्लाउड किचनमध्ये आपल्या मदतीला आणलं होतं आणि त्यांनी मला सांग, कुठलीही आपल्याकडनं अपेक्षा न करता, आपल्याकडून कुठलाही मोबदला न घेता त्यांनी आपलं काम केलेलं होतं. मग त्यांच्यासाठी आपण एवढं केलं तर काय बिघडते सांग? आपण ही मोकळे मनाने सगळ्यांना देत राहायचं, त्याचं फळ आपल्याला मिळतं. मला सांग, त्या जर आपल्यासाठी एवढं करायला तयार झालेले असतील तर आपण का मागं सरकायचे? आपणही त्यांची मदत केली पाहिजे ना, असं ईश्वरी सांगत असते. आणि चाफ्याची फुलं दिल्याने जर त्यांना समाधान वाटत असेल, काम करायला एक उत्सुकता मिळत असेल, तर काय हरकत आहे? तेव्हा ईश्वरीचं हे बोलणं ऐकून आकाश आणि त्याचबरोबर अंजली दोघंही तिथं असतात. ते दोघंही म्हणतात की बरोबर आहे, म्हणजे ईश्वरीला बरोबर कळतं कोणाचं मन कसं जिंकायचं, कोणाला काय करायचं, हे चांगलं जमतंय, असं ते दोघं बोलत असतात. आणि नम्रताच्या तोंडावरती 12 वाजतात. नम्रताला ही गोष्टच पटत नाहीये, तिला खूप राग येतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र मामीचा इकडे वेगळाच गोंधळ चाललेला असतो. मामा म्हणत असतो, चला चला, आज खूप काम आहे, मला आज जमणार नाहीये लक्ष द्यायला स्वतःकडे सुद्धा, असं मामाचं चालू झालेलं आहे. आणि मामा स्वतःला समजवत असतात. तेव्हा वल्लरी येते आणि म्हणते, काय पाटील, कुठे चालली तुमची गाडी? नाही, एवढी सुसाट चालली आहे ना, म्हणून विचारलं तुम्हाला. तेव्हा मामा म्हणतात की मला खूप काम आहे, मला माझ्या कामाचं बघायचं आहे, तू मला डिस्टर्ब नको करूस, असं सांगितलं जातं. तेव्हा वल्लरी म्हणते की म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा मामा म्हणतो की खूप काम आहे. तेव्हा ती म्हणत असते की तुम्ही बोलला का नाही, तुम्हाला मी सांगितलं होतं ना अर्णवशी बोलायला. तेव्हा मामा म्हणत असतात की तुला मी सांगितलंय ना, आपण सगळ्यांनी ठरवलंय ना अर्णवला साथ द्यायची. तेव्हा वल्लरी म्हणत असते, आपण सर्वांनी नाही ठरवलेलं, ते तुम्ही ठरवलं आणि तो तुमचा प्रश्न आहे, मला त्याच्यामध्ये घ्यायचं नाही, कारण मी काही मदत करणार नाहीये कोणाची. तेव्हा मामा डायरेक्ट तिला बोलून दाखवतात की बरोबर आहे, कशी मदत करशील ना तू, कारण तू काय आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, कारण तू ज्या पद्धतीने वागतेस ना, उद्या करोडांचा फायदा झाला ना की स्वतःचा वाटा मागायला ना तूच पुढे येणार आहेस, हे आम्हाला चांगलं माहिती आहे, असं म्हणत मामाने तिची चांगलीच लायकी काढलेली असते. इकडे ईश्वरी त्याचबरोबर अर्णव सगळेजण आता फॅक्टरीत जमलेले असतात. ईश्वरीने बाप्पाची पूजा करत गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आता ऑर्डरच्या कामाला सुरुवात केलेली असते, म्हणजेच कामाचा श्री गणेश झालेला आहे. सगळेजण तिथं सोबत आहेत, सगळेजण तिथं मदत करत आहेत. एवढ्या छान पद्धतीनं हे सगळं काम चालू झालेलं असतं. आणि मग ईश्वरी म्हणते, चला आता सात्विक फॅशन ही ऑर्डर पूर्ण करून दाखवणार. सगळे म्हणत असतात की हो, सात्विक फॅशन उधळणार धुरळा, असं म्हणत आता कामाची सुरुवात झालेली असते. आणि छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आता 3 दिवस आपल्याकडे आहेत. या 3 दिवसात अगदी जीव तोड मेहनत करायची आहे आणि ही ऑर्डर पूर्ण करायची आहे, कारण ही ऑर्डर पूर्ण होतात प्रत्येकाला त्याच्या मोबदला त्याला दिला जाणार असतो. त्या पद्धतीने गोष्टी प्रत्येकाला मिळणार असतात. 12% हाईक कामगारांना त्यांच्या पगारामध्ये दिली जाणार असते. आकाशकडे काम असतं की रॉ मटेरियल आले का व्यवस्थित पाहायचं. प्रत्येकजण आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत असतं. अंजली सगळा रिपोर्ट व्यवस्थित करत असते. शिर्केंच्या मदतीने ती सुद्धा जोरदार कामाला लागलेली असते. इकडे अर्णवकडे सगळ्या गोष्टीची जबाबदारी असते. अर्णवला सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. कोणाला काय हवं नको पाहणं, या सगळ्या गोष्टी अर्णव करत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी आजूबाजूच्या बायकांकडे लक्ष ठेवत असते. कोणाला काय हवं नको, कोणाला काही कमी पडणार नाहीये ना, या गोष्टींकडे सुद्धा बारकाईने ईश्वरीचं लक्ष असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं घडत आहे. आणि तेव्हा
ईश्वरी तिथं असते आणि एक मावशी असतात, त्यांची मुलगी म्हणत असते की आई तू आल्याशिवाय मी अभ्यासच करणार नाहीये. ईश्वरी त्यांच्याकडे येते, त्यांना म्हणू लागते ताई काही प्रॉब्लेम झालाय का. तेव्हा त्या सांगू लागतात की अहो मुलगी घरी एकटीच आहे ना, उद्या तिची परीक्षा आहे, तर तिला अभ्यास करायचा आहे ना, तर तिच्यासोबत मी असल्याशिवाय ते अभ्यास करत नाही किंवा कोणीतरी तिच्यासोबत लागतं. तेव्हा ईश्वरी म्हणते काळजी करू नका, मी शिर्केंना बोलते आणि कोणाला तरी तिच्या मदतीसाठी पाठवते, असं ईश्वरी त्या ताईंना सांगते. आता सगळ्या बायका निघालेल्या असतात, सगळ्या म्हणत असतात की चला आपण जेवून घेऊया. तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्ही घ्या, आम्ही थोडंसं काम राहिलं ते करतो. तेव्हा त्या बायकांनाही वाईट वाटतं, त्या म्हणू लागतात की सर काम करणार आणि आपण जेवायला जायचं, हे कसं वाटतं, आपण काय करूया काम करत करत जेऊया. मग त्या म्हणतात की आम्ही ना काम करत करत जेवण करतो, असं सांगतात. तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव तिथे येतात आणि त्यांना म्हणू लागतात नाही नाही, कसं माहितीये का, आपल्या सगळ्यांना काम करायचंय ना, तर आपल्या सगळ्यांना काम करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना मेहनत करण्यासाठी ताकद पाहिजे, आणि ताकद पाहिजे असेल तर आपण सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता सगळेजण एकत्र आहेत आणि सगळ्यांच्या डोक्यात फक्त काही हेच चालू आहे की काम करायचं. शेवटी अर्णव ईश्वरी दोघंही एकमेकांना समजवतात की चला आपण सगळेजणच खाऊन घेऊया, असं म्हणत सगळेजण खायला चाललेले असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंजली आणि आकाश खूप छान पद्धतीने काम करत आहेत. ईश्वरी सुद्धा, शिर्के आहेत, त्याचबरोबर कंपनीतले मॅनेजर जे आहेत ते सुद्धा सगळं व्यवस्थित पाहत आहेत. आणि मग आता तरीही अजून 3000 बॉक्सेस व्हायच्या बाकी असतात. सगळ्यांना काळजी वाटत असते की हे सगळं कसं होणार आहे, आणि सगळे कामगार बिचारे दमलेले असतात काम करून करून, जीवतोड मेहनत सगळ्यांची चाललेली असते, सगळ्यांना काळजी वाटत असते. आणि तेव्हा मात्र आता दुसरा दिवस उगवलेला असतो, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करत आहे. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आकाश त्याचबरोबर अंजली दोघंही छान पद्धतीने काम करू लागलेले असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आकाश ज्या पद्धतीने काम करत आहे ते पाहून सगळ्यांनाच कौतुक वाटत असतं, कारण आकाशसाठी एक चांगली संधी आहे. मागच्या वेळेस त्याला या सगळ्यातून डावललं होतं, त्याला असं सांगितलं होतं की आकाश सरांचा एक्सपिरियन्स कमी पडत आहे त्यामुळे आम्ही त्यांना यातून बाजूला करत आहे, पण खरं तर ही गोष्ट खरंच खूप मोठी होती आणि ते करणं गरजेचं होतं, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव, ईश्वरी सगळेजण असतात आणि ईश्वरी म्हणत असते की अजूनही बॉक्सेस बाकी आहेत, आपल्याला काम तर करावं लागणार आहे. तेव्हा मात्र सगळे एकमेकांना समजवत आहेत. आणि मग अर्णव म्हणत असतो की काळजी करू नको ताई, आणि अचानक लाईट जातात. आता लाईट गेलेल्या आहेत, आता पुढे काय करायचं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने जोरदार पद्धतीने काम करत असतं. सगळ्यांना एकमेकांना समजून घेत, एकमेकांना सांभाळत काम करायचं आहे. तर इकडे पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी आता लाईट चेक करण्यासाठी वरती कंट्रोल रूम आहे तिथे येतात. तिथे आल्यानंतर ते बोलत असतात आणि मग मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी, अर्णवला ईश्वरी म्हणत असते की काय झालं, तुम्हाला जमतंय का, आणि मग हे सगळं काय चाललंय, तुम्ही करू शकताय का हे सगळं, असं सांगितलं जातं. आणि मग मात्र अर्णव म्हणतो की मी काय इलेक्ट्रिशियन आहे का, पण करतोय ना मी माझ्या परीने प्रयत्न, करतोय ना ट्राय, बघूया ना काय होतंय, जरा शांत हो ना, असं म्हणत आता अर्णव ईश्वरीला शांत करत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी लाईट दाखवत असते, मुद्दाम मधून मधून अर्णवला चिडवत असते आणि म्हणत असते की नाही नाहीच जमणार तुम्हाला, मला माहिती आहे नाही करू शकणार नाहीये तुम्ही, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी मिळून आता त्या लाईटचं काम सुरू केलेलं असतं. ईश्वरीला माहिती असतं की काय प्रॉब्लेम झालाय, अर्णवला ते कळत नाहीये. हे ईश्वरीच्या लक्षात आल्यानंतर मात्र ईश्वरी म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना ते तुम्हाला नाहीच कळणार. आणि ईश्वरी तिथे असलेला एक जो खटका आहे तो दाबते आणि त्या क्षणी एक महत्त्वाची गोष्ट घडते आणि ती म्हणजे लाईट ऑन होते आणि ईश्वरीचा तोल जातो. अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि छान पद्धतीनं हे सगळं काम सुरू झालेलं असतं. लाईट ऑन झालेल्या आहेत, सगळ्यांनी काम पूर्ण केलेलं असतं आणि फायनली बॉक्सेसची काउंटिंग सुरू झालेली असते. आणि मग ईश्वरी बॉक्सेस मोजते, 199 and 200 असं म्हणत फायनली आता सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतात. गाडी निघालेली असते आणि आकाश गाडीच्या पुढे नारळ फोडतो आणि अगदी सगळेजण जोरात ओरडतात, गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आता सगळ्यांनी गणपती बाप्पांना वंदन करून आणि पूजा करून हे सगळं काम सुरू केलेलं असतं. आणि
गाडी निघालेली असते. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात. अर्णव म्हणत असतो की आपण दोघं एकत्र असेल तर कुठलीच गोष्ट पूर्ण होण्यामध्ये अडचण येणार नाही, असं म्हणत दोघं एकमेकांची समजूत घालत आहेत. त्याचबरोबर इकडे ईश्वरी म्हणते, हम दोनों जब साथ हो गए तो कुछ काम बाकी ही नहीं रहेगा, असं म्हणत दोघांची एकजुटी आपल्याला पाहायला मिळते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.